हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2 पाहायचा आहे. तर या प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये एकूण 3 प्रश्न आहेत आणि हे तिन्ही प्रश्न एका कन्स्ट्रक्शनवर आधारित आहेत. तर ते कन्स्ट्रक्शन म्हणजे टू कन्स्ट्रक्ट ए ट्रायंगल व्हेन इट्स अ बेस अँगल ॲडजस्टंट टू द बेस अँड डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग साइड्स इज गिवन. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन केलं होतं, ज्यामध्ये तुम्हाला बेस, त्यानंतर त्या बेसला ॲडजस्टंट असणारा एक अँगल आणि उरलेल्या 2 बाजूंची बेरीज दिली होती. आता यामध्ये त्या ट्रायंगलचा बेस, त्यानंतर अँगल ॲडजस्टंट टू दिस बेस अँड डिफरन्स बिटवीन रिमेनिंग 2 साइड्स ही दिलेलं असेल. या कन्स्ट्रक्शनमध्ये एकूण 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामध्ये थोडा फरक आहे. विद्यार्थ्यांचा या 2 प्रश्नामध्येच गोंधळ होतो. तर ही तुमची जम्बलिंग होऊ नये म्हणून मी या कन्स्ट्रक्शनवर आधारित त्या दोन्ही प्रकारचे प्रश्न इथे घेतलेले आहेत. तर अगोदर ते प्रश्न सोडूयात आणि ते झाल्यानंतर पुन्हा आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मधले 3 प्रश्न घेऊ. ओके, चला तर मग सुरू करूयात. Construct triangle KLM in which LM is equal to 7 cm, angle KLM is equal to 50 degree and KL minus KM is equal to 3 cm. तर या ठिकाणी construct triangle KLM in which LM is equal to 7 cm, angle KLM is equal to 50 degree and KM minus KL is equal to 3 cm. दोन्ही प्रश्न पाहायला गेल्यानंतर तुम्हाला ते सारखेच आहेत असं वाटेल आणि परीक्षेमध्ये नेमकं असंच होतं. तर या 2 प्रश्नामध्ये फरक इथं आहे, बाकी कुठेही फरक नाही. ठीक आहे. KL मायनस KM ची किंमत 3 दिलेली आहे, तर या ठिकाणी KM मायनस KL ची किंमत 3 दिलेली आहे. तर हे कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते बघा. तर आपल्याला असा एक ट्रायंगल KLM काढायचा आहे की ज्यामध्ये KL बाजू ही KM पेक्षा मोठी असेल. हिअर LM इज 7 cm, दिस अँगल इज 50 डिग्री आणि या 2 बाजूमधला फरक 3 cm असायला पाहिजे. तर असं कन्स्ट्रक्शन आपल्याला इथं करायचं आहे. तर त्यासाठी काय करता येईल ते बघा. फर्स्ट वी ड्रॉ दिस सेगमेंट LM of length 7 cm. Then draw the ray LT. जसं आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये जे कन्स्ट्रक्शन केलं होतं ना, तर त्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन इथं करायचं आहे. म्हणजे एक LT हा रे काढायचा आहे जो की या LM सोबत 50 डिग्रीचा अँगल करेल. ओके, mark a point D on this ray LT such that LD is equal to 3 cm. Suppose here is the point D. This distance is 3 cm. Okay. Now point K lies somewhere on this ray LT. Here LD is equal to 3 cm, but KL minus KM is equal to 3 cm. So LD is equal to KL minus KM. But here LD is KL minus KD. KL minus KD is equal to KL minus KM. So KL from both sides gets cancelled. So we get KD is equal to KM. तर KD आणि KM यांची लांबी आपल्याला समान मिळालेली आहे, सारखी मिळालेली आहे. K lies on the perpendicular bisector of segment DM. Now in this question KM minus KL is equal to 3. That means in this triangle KLM side KM is greater than KL. Here KM side is greater than KL. Okay. LM is
7 सेंटीमीटर, अँगल एल इज 50 डिग्री. तर असा एक ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. फॉर दॅट फर्स्ट वी ड्रॉ सेगमेंट LM 7 सेंटीमीटर. नाव ड्रॉ रे LT. जसा या ठिकाणी आपण एक रे LT काढला तसाच इथं सुद्धा काढायचा आहे. K lies somewhere on this ray LT. Suppose K is here. Now take point D on the opposite ray of ray LT. याचा एक अपोजिट रे इकडे काढला आणि याच्यावर आपण 3 सेंटीमीटर अंतरावर पॉइंट D घेतला. So in this case also LD is equal to 3, but Km minus KL is equal to 3. So LD is equal to Km minus KL, but here LD means KD minus KL. KD minus KL is equal to Km minus KL. Here KL from both sides gets cancelled. So we get KD is equal to Km. तर या दोन्ही केसमध्ये आपल्याला KD is equal to Km असं मिळेल. So in this case also K lies on the perpendicular bisector of DM, because distance of this point K from D and M are equal. KD is equal to Km. ही जी डिस्टन्स आहे KD आणि Km हे इक्वल आहे. So this point lies on the perpendicular bisector of DM. मग आता तुमच्या लक्षात या दोन प्रश्नामधला फरक लक्षात आला असेल. काय फरक आहे तर हे बघा, हा जो पॉईंट आपण D घेतला होता तो ह्या LMच्या वरच्या बाजूला घेतला होता, परंतु इथं मात्र D पॉईंट LMच्या खालच्या बाजूला आहे. म्हणजे हा जो आर्क आपल्याला इथं काढायचा आहे तो खाली काढायचा आणि या ठिकाणी वर काढायचा आहे. मग आता विद्यार्थ्यांचा गोंधळ इथंच होतो. परीक्षेत प्रश्न आला मग त्यांच्या लक्षात येत नाही की आपल्याला हा जो आर्क काढायचा आहे D पॉईंट जो घ्यायचा आहे आपल्याला तो वर घ्यायचा आहे का खाली घ्यायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय, ती ट्रिक लक्षात ठेवा, तुमची जमलिंग होणार नाही. तर ती ट्रिक काय बघा. आपल्याला अँगल L दिलेला आहे, इथं पण आपल्याला अँगल L दिलेला आहे. ठीक आहे. आता हे जे दोन सेगमेंट आपल्याला दिलेले आहेत KL आणि KM, तर त्याच्यामध्ये हा जो व्हर्टेक्स आहे ना L, ते नाव इथं आहे, लक्षात घ्या. मग ते कधी KL असेल किंवा LK असेल, इथं आहे म्हणजे अगोदर आहे. अगोदर म्हणजे कसं, याला आपण अगोदर आणि हे नंतर असं समजू. आपण एक आयडिया लक्षात घ्यायला लागलो बघा. ठीक आहे. तर इथे बघा, हा L जो व्हर्टेक्स आहे ते अक्षर दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे दुसऱ्या सेगमेंटच्या ठिकाणी. म्हणजे हा जो डिफरन्स दिलेला आहे ना, तर त्यामध्ये पलीकडे आहे, हे अलीकडे. आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण काय करायचं, याला आपण अगोदर असं म्हणू आणि याला नंतर असं म्हणू. अगोदर नंतर, अगोदर नंतर. मग इथे बघा, हे L अक्षर नंतर आहे आणि या ठिकाणी हे अक्षर अगोदर आहे. मग दिलेला कोण असणारं अक्षर लेटर जर अगोदर असेल तर वरच्या बाजूला चाप काढा आणि हा जो व्हर्टेक्स आहे तो सेगमेंट नंतर आहे. तर ही ट्रिक तुमच्या लक्षात आली का? आणखीन एकदा बघा, जो कोण दिला असेल ते अक्षर असणारा सेगमेंट जर अगोदर दिला असेल तर आर्क वर काढायचा आहे आणि जो कोण दिला आहे ते अक्षर असणारा सेगमेंट नंतर असेल तर तो पॉईंट खाली घ्यायचा आहे, म्हणजे तो आर्क खाली काढायचा आहे. ही आयडिया लक्षात राहू द्या. सो प्रॅक्टिस सेट 4.2 इन दॅट क्वेश्चन नंबर 1. Construct triangle XYZ such that YZ is equal to 7.4 centimeter, angle XYZ is equal to 40 degree and XY minus XZ is equal to 2.7 centimeter. ज्यावेळेस तुम्हाला ट्रायंगलच्या कन्स्ट्रक्शनमध्ये दोन बाजूमधला डिफरन्स दिला जाईल त्यावेळेस मगा सांगितलेली ट्रिक तुम्ही या ठिकाणी यूज करायची की आपल्याला जो आर्क काढायचा आहे त्या डिफरन्स एवढा
तर तो वर काढायचा आहे का खाली काढायचा आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं. त्याच्यासाठी ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती की जो अँगल दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला वाय अँगल दिलेला आहे, तर वाय अक्षर असणारा सेगमेंट सुरुवातीला दिलेला आहे. मग दिलेला कोण असणारा सेगमेंट सुरुवातीला आहे म्हणजे आपल्याला आर्क वरच्या बाजूला काढायचा आहे. ठीक आहे, तर आपण याची रफ फिगर काढूयात. तर ही रफ फिगर आपण काढली. बघा, हा जो ट्रायंगल आहे एक्स वाय झेड, यामध्ये वाय झेड 7.4 सेंटीमीटर आहे, अँगल वाय 40 डिग्री आहे, अँड एक्स वाय मायनस एक्स झेड इज इक्वल टू 2.7 सेंटीमीटर आहे. तर याचं आपण ॲनालिसिस लिहूयात. वाय झेड इज इक्वल टू 7.4 सेंटीमीटर, angle TYZ is equal to 45 degree, point D is on the ray YT such that YD is equal to 2.7 centimeter. Okay, but we are given xy minus xz is equal to 2.7 centimeter. So YD is equal to xy minus xz. But here YD means xy minus xd is equal to xy minus xz. Here xy from both sides gets cancelled, so we get xd is equal to xz. xd is equal to xz. So point x lies on the perpendicular bisector of dz. Therefore point x lies on the perpendicular bisector of segment dz. So first we draw segment yz of length 7.4 centimeter. Now we have to draw a ray YT making angle 45 degree with this segment. Here is point T. This angle is 45 degree. Now taking radius is equal to 2.7 centimeter and center at Y, mark an arc. We get
point D. Draw segment DZ. Now we have to locate point X. Point X lies on the perpendicular bisector of DZ. So we draw perpendicular bisector of DZ. तर DZ च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण दोन्ही साईडला चाप काढले आणि तेच अंतर घेऊन या D वरून त्यांना छेदणारे हे दुसरे चाप काढले. And now draw a line passing through them. This perpendicular bisector intersect ray YT at this point, and this point is X. Draw segment XZ, and thus we get required triangle XYZ. Second problem. Construct triangle PQR such that QR is equal to 6.5 cm, angle PQR is equal to 60 degree and PQ minus PR is equal to 2.5 cm. डिफरन्स दिलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय चेक करणार, हा जो अँगल दिला आहे Q, तर तो म्हणजे ते लेटर असणारा सेगमेंट अगोदर आहे का नंतर आहे ते चेक करा. तर हे बघा, हा PQ सेगमेंट अगोदर दिलेला आहे, म्हणजे आपल्याला ते कन्स्ट्रक्शन या कन्स्ट्रक्शन प्रमाणेच करायचं आहे. ओके. Here first we draw a rough figure. In this triangle PQR, angle Q is equal to 60 degree, QR is equal to 6.5 centimeter, and difference PQ minus PR is equal to 2.5 centimeter. Analysis. QR is equal to 6.5 centimeter. Angle TQR is equal to 60 degree. Point D lies on ray QT such that QD is equal to 2.5 centimeter. Now we are given PQ minus PR is equal to 2.5 centimeter. So we get QD is equal to PQ minus PR. But QD is here. QD means PQ minus PD. So PQ minus PD is equal to PQ minus PR. Here PQ from both sides gets cancelled. So we get PD is equal to PR. PD is equal to PR. So point P lies on the perpendicular bisector of segment DR.
Therefore, point P lies on the perpendicular bisector of segment DR. Here first we draw this segment QR of length 6.5 cm. इथं तुम्हाला वर जास्त जागा सोडावं लागणार आहे. Now draw a ray QT making angle 60 degree with this segment. This angle is 60 degree. Now take radius equal to this difference 2.5 cm and metal point on Q. Mark an arc. तर या सेगमेंट QR च्या वर आपल्याला हा आर्क घ्यायचा आहे, परंतु काही प्रश्नामध्ये तुम्हाला खाली घ्यावा लागणार आहे. तर खाली घ्यायचा का वर घ्यायचा हे कसं ठरवायचं, तर ह्या सांगितलेल्या शॉर्टकटनं तुम्ही ते लक्षात ठेवायचं. तर हा जो कोन दिला आहे ते अक्षर असणारा सेगमेंट सुरुवातीला आहे, म्हणून आपण हा आर्क वर काढायचा आहे. परंतु जर हा सेगमेंट तुम्हाला नंतर दिला असता, म्हणजे PR अगोदर आणि PQ नंतर दिला असता, तर आपण हा आर्क खाली काढला असता. दिस पॉइंट इज D. ड्रॉ सेगमेंट DR. And now draw perpendicular bisector of DR. काही विद्यार्थी गडबडीमध्ये काय करतात, DR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायच्या ऐवजी ते QR चाच काढतात. परंतु आपण ॲनालिसिस मध्ये पाहिलेलं आहे की हा P पॉइंट कुणापासून समदूर आहे, तर D आणि R पासून आहे. त्यामुळे आपल्याला DR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागेल. तुम्ही वर जर जास्त जागा सोडलेली नसेल तर तुमचा हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो त्या प्रश्नामध्येच निघून जाईल. दिस पॉइंट इज P. ड्रॉ सेगमेंट PR. We get this required triangle PQR. Okay. Third problem. Construct triangle ABC such that BC is equal to 6 cm, angle ABC is equal to 100 degree and AC minus AB is equal to 2.5 cm. दोन बाजूचा डिफरन्स दिलाय, सांगितलेला शॉर्टकट लक्षात घ्या. कुठला अँगल दिलेला आहे आपल्याला, B. मग B अक्षर असणारा सेगमेंट AB आहे आणि तो नंतर दिलेला आहे. अगोदरच्या दोन प्रश्नामध्ये तो सेगमेंट अगोदर दिलेला होता, म्हणजे हा जो डिफरन्स आहे त्यातला पहिला सेगमेंट होता तो. आता मात्र हा नंतर दिलेला आहे, म्हणजे आपल्याला जो D साठी आपण जो आर्क घेतो ना तो खालच्या बाजूला काढायचा आहे.
Here we draw a rough figure. In this triangle ABC, angle B is equal to 100 degree and AC minus AB is equal to 2.5 centimeter. We draw its analysis. BC is equal to 6 centimeter. Angle TBC is equal to 100 degree. Point D lies on the opposite ray of the ray BT. या ठिकाणी हा जो D पॉइंट आहे तो या रे BTच्या अपोजिट रेवर असेल. तर तो का असेल हे आपण इथून ह्या शॉर्टकटनं ते ठरवलेलं आहे. ठीक आहे. सच दॅट BD इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. नाउ this difference AC minus AB is equal to 2.5 centimeter. So we get BD is equal to AC minus AB. But BD is difference of AD and AB. So BD means AD minus AB is equal to AC minus AB. Here AB from both sides gets cancelled. So we get AD is equal to AC. AD is equal to AC. This point A lies on the perpendicular bisector of DC. या DC जर तुम्ही perpendicular bisector काढला तर त्या bisector वर हा A point असेल. Therefore point A lies on the perpendicular bisector of segment DC. First we draw segment BC of 6 centimeter. Then draw ray BT making angle 100 degree with BC. Here is 100 degree. तर हा रे काढून असंच खाली वाढवायचा आहे. Here is point T. This angle is 100 degree. Now take distance equal to 2.5 centimeter and center at B. Mark an arc. आता हा आर्क आपल्याला या सेगमेंटच्या खाली घ्यायचा आहे. मगाच्या दोन प्रश्नामध्ये हा आर्क आपण वर घेतला होता, म्हणजे डी पॉइंट वर घेतला होता. आता खाली घ्यायचा आहे. तर खाली घ्यायचा का वर घ्यायचा हे कसं ठरवायचं हे इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की जो अँगल दिला असेल तो सेगमेंट जर नंतर असेल म्हणजे दुसऱ्या ठिकाणी असेल तर डी पॉइंट खाली घ्यायचा आहे आणि तो सेगमेंट जर अगोदर असेल तर वर घ्यायचा आहे. This distance is 2.5 centimeter. Draw segment DC. Now to locate point A, we draw perpendicular bisector of DC.
Now draw the line तर हा रे आपल्याला इकडे थोडा वाढवावा लागणार आहे. So this point of intersection is point A. Draw segment AC. Thus we get this required triangle ABC. समजलं मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. ओके, थँक्यू.